कारवाई झाली आहे काल। या ठिकाणी पक्ष बाजूला ठेवून जे लोक दोषी असतील त्यांच्यावरती सक्त या ठिकाणी ॲक्शन व्हावी, काय तुमची भूमिका आहे, नारेबाजी तुम्ही केली आहे? आज जिल्हा नागपूरतर्फे आम्ही या ठिकाणी संतोष देशमुख जे आहे त्यांच्यावर जे निर्गुण हत्या त्यांची झाली त्याच्या विरोधामध्ये जे सगळे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तर सर्व नराधामांना फाशीची सजा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आज आम्ही सर्व लोकांनी आंदोलन केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना ज्या आहे याआधी आपल्याला आठवत नाही, पण ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना आहेत 2 दिवसाआधीचे फोटोज सगळ्यांनी बघितले आणि त्याच्यामधून सगळ्या लोकांना एक हळहळ या महाराष्ट्रामध्ये आहे की अशा प्रकारचे कृत्य परत महाराष्ट्रामध्ये कोणी करण्याची हिंमत करू नये आणि म्हणून अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे। याकरता आम्ही नागपूर जिल्ह्यातर्फे आज आंदोलन केलेलं आहे। पुतळा तुम्ही आणणार होते, फाशी देणार होते, मग अडवलं का पोलिसांनी तुम्हाला? नाही, आम्ही तो पुतळा जो आणला त्या पुतळ्याला फाशी दिली आणि नागपूर शहरातील जनतेला व आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात व देशामध्ये जनतेला एक मेसेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारचे एखादं कोणी जर घर उद्ध्वस्त करत असेल आणि राक्षसी प्रवृत्तीचे लोक अशा घटनेमध्ये सामील असेल तर अशा लोकांना कठोर शासन व्हावं आणि ते कसं व्हावं, ती फाशी कशी दिली गेली पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रतिकारात्मक एक पुतळा तयार करून त्याला फाशी आज या ठिकाणी दिलेली आहे।